श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नाय राजाधिराज कानकापुर निवासी भगवान की जय। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान। आज भक्तमाल ग्रंथामध्ये श्री कपूरजींचं वर्णन आहे आणि श्री घाट माझी नाव विचित्र आहे, पण का नाव पडलं त्यांना तर घाटावर राहत होते म्हणून घाट माझी। हे कपूरजी अत्यंत दयाळू संत होते। एकदा एका संतानं त्यांना असं सांगितलं की तुझ्या पायाला तडे पडले आहे तर तू त्याच्यात बिलावा भरून टाक, बिब्बा। त्यावेळेला आणि त्याच्या पायाला ते तडे पडले, त्याच्यात तो बिलावा भरला आणि नंतर पाय अत्यंत खराब झाले। पण ज्या संतांनी बिलावा भरायला सांगितला त्याच संतांनी सांगितलं आता तू 1000 संतांना जोडे दे म्हणजे तुझा पाय बरा होईल। पहा, म्हणजे उपद्रव संतांनीच केला आणि उपद्रवाचा पर्याय संतांनीच केला। त्यावेळा त्याने संतांना 1000 जोडे देण्याचं कबूल केलं। दुसरे संत म्हणे नुसते जोडे कसे घेऊ आम्ही, जेवण करून जोडे पाहिजे। दुसरी उपाधी आली। मग आता एवढे जोडे मिळणं मोठं कठीण होतं, एवढं 1000 लोकांचं अन्नदान मिळणंही कठीण होतं। मग म्हणे तू असं कर, देवाला 108 कापूर लाव। मग त्याने घाटावर त्या एक देऊळ होतं तिथे 108 कापूर ते त्याला सहज शक्य झाले। तोपर्यंत एका श्रीमंत माणसाने 1000 लोकांच्या जेवणाचं सामान आणून दिलं। हां, चला जेवण घ्यायला, जोडे पाव केव्हा द्यायचे ते जेवणाचं तयार झालं, लोक बसायला तर एक माणूस आला, त्याने 1000 जोडे आणले, संताचं काम होऊन गेलं। मग हे कशामुळे झालं तर देवाला कापूर लावल्यामुळे झालं, म्हणून त्यांचं नाव पडलं संत कापूरजी। आता हे घाटमणी हे जयपूरला जवळ 10 किलोमीटर अंतरावर एक खेडी गामी नावाचं गाव आहे। त्या गावामध्ये एक घटमाजी चोरी, डाका, लूट, पाट हे काम होतं आधी पहिल्या ह्याच्यात। जंगलामध्ये जायचं आणि जो भेटेल त्याच्यातून लुटून घ्यायचं, त्याला मारायचं नाही, काही नाही, सगळं
त्यांना असं करता करता एक संताला लुटायची वेळ आली. आता गेले आणि संताला नमस्कार केला, सगळं केलं. म्हणजे बा माझा हा धंदा आहे लुटाचा, तुमच्याजवळ थोडं फार काही असेल ते देऊन द्या, मी कोणालाच मारत नाही. नमस्कार केल्यावर संत म्हणाला, अरे हे निंद काम करतो का झालं तू? नमस्कार करतो, आणखी विनंती करतो आणि मागतो. म्हणजे तुम्ही संत आहे म्हणून तुम्हाला मागितलं, दुसरं असतं तर हिसकून घेतो, पण मी मारत कोणालाच नाही म्हणे. पण म्हणाले मग हे काम जे आहे ना हे वाईट आहे. तो म्हणे वाईट काय, चौथी पिढी आमची काम करता करता परंपरा. संत म्हणाले ठीक आहे, पण तू आज मला भेटला ना, माझं काम तर असं आहे जो येईल त्याला दुरुस्त करणे. तुझं काम चोरी करणे बरोबर आहे, पण माझं काम असं आहे की जो मला नमस्कार करतो त्याचे दोष काढून टाक. तर आता तू मी दोष काढायला तू मला मदत केली तरच होईल, कारण हे काम असं आहे की तू सोडशील तर सुटेल नाही. म्हणजे महाराज एकदम तर काही सुटणार नाही, पण नुसत्या दर्शनात कसा बदलतो मनुष्य, एकदम तर काही सुटणार नाही, पण हळूहळू सुटेल. संत म्हणाल काही हरकत नाही, कारण काही गोष्टी आहे एकदम सुटत नाही, त्या हळूवार सोडण्याचा प्रयत्न केला तर ते सुटतं. म्हणून आता तुला मी उपदेश करतो की बघ, निंद काम कर्म करू नये. पण म्हणे महाराज आमची जीविका याच्यावरच चाललेली आहे. तेव्हा संतांनी सांगितलं काही हरकत नाही, पण आजपासून 4 गोष्टी लक्षात ठेव. चोरी कर पण खरं बोल. दुसरं, चोरीच्या पैशातून साधूची सेवा कर आणि त्याच्यातून थोडा देवाला प्रसाद वाढ. आणि जिथे भगवंताची आरती चालू असेल तिथे उभा राहून जा. या 4 गोष्टी तू करायला सुरुवात कर. जसं आपल्याला कुठेही आरती ऐकू आली ना तर उभं राहून जा. जसं आपण राष्ट्रगीताला मान देतो त्याप्रमाणे देवाच्या आरतीला सुद्धा, आता मी पुष्कळ वेळा काय सांगतो, तिकडे राष्ट्रगीत सुरू होण्याच्या आत आपली आरती करा, नाही तर मग ते राष्ट्रगीत झाल्यावर. हे काय असं नाही आहे. त्यांना माहीत नाही की आरतीची वेळ, पण आपल्याला त्याची वेळ माहिती आहे ना. तर एका वेळेला लोकांना जमलिंग होते, तो ध्वनीनाद एकत्र होतो, म्हणून आपली आरती 5 मिनटं आधी होते, मग ते राष्ट्रगीत होतं. कारण राष्ट्रसन्मान हा सगळ्यात महत्त्वाचा. हे कळत नाही आपल्याला. आपण काय करतो, राष्ट्रात राहतो पण राष्ट्रहिताच्या गोष्टी करायला नाही म्हणतो. बाबा कशा मारामाऱ्या होत्या पहिल्यांदा, कसं घडतंय तेही विधानसभेत समोरासमोर असं असतं. अज्ञानाच्या हाती कुठलीही गोष्ट गेली की तिचं विपर्यास होतं. म्हणून याने चोरी करावी, त्याच्यातली संत सेवा करावी, देवाला अर्पण करावं, आरतीच्या वेळा उभं राहावं आणि खरं बोलावं. एकदा याच्या घरी अचानक संत जमात चालली गेली, चोराच्याच घरी. तो उठला, त्याने त्यांना सगळ्यांना संतांना नमस्कार केला. घरामध्ये गेला तर एवढ्या लोकांना जेवण्याचं साहित्य नव्हतं. आता काय करणार? बरं, गावामध्ये चोराला कोण देणार? लोकांना सगळ्यांना माहिती होतं. आता काय करावं? म्हणून याने संतांकरता सुद्धा चोरी केली. सकाळच्या रात्रीच्या वेळा गेला, लोकांचे खड्यामध्ये धान्य पडलेले होते, उचललं आणि खेड्यामध्ये फपुटा असतो, आपले पावलं दिसतील याची भीती घरी आल्यावर वाटली. तर तेवढ्या वेळात वारा सुटला आणि याचे पावलं हे झाले, पुसले गेले. त्याला आनंद झाला की आपली चोरी पचवण्याकरता देवाने वारा सोडला एवढ्या रात्री.
आणि आपले पावलं आता हेरी झाले, कारण याने रास सरळ करून दिलेली होती धान्याची संतांना. बरं, रास नेमकी गव्हाची मिळाली, त्यामुळे संत सेवा झाली. एकदा संतांना जेवू घातल्यावर त्याच्या डोळ्यामध्ये आसू होते. संतांनी विचारलं, का रे बाबा, एवढं महान कार्य करतोय, जेवू घालत रडतो का? म्हणाले, ज्या संतांनी मला या वटणीवर आणलं ते आज जेवायला नाही. त्यांनी जर पाहिलं असतं की माझ्या घरी सगळे संत जेवताय तर त्यांना आनंद झाला असता. असं म्हटल्याबरोबर ते अवधूत, अरे मान, मी जेव्हा करता आलो म्हणे तुझ्याकडे. आणि मग ते संत त्याला घेऊन जेवायला बसले. आणि जसं संत सहवागाचं अन्न पोटात गेलं आणि एकदम परिवर्तन झालं. मग म्हणाले, इतक्या दिवसाच्या चोरीचं प्रायश्चित्त सांगा आता मला. इतक्या दिवस मी चोरी, म्हणे तुला आधीच सांगितलं आहे, मिळालं की आधी संतांना देऊन टाकायचं. तू त्याच्यातून परिपूर्ण मोकळा झाला. एवढे संत तुझ्या घरी अचानक आले, जेवले, आणि मी सुद्धा. आता तुझं मागचं सगळं गेलंय असं समजून जीवन जग. मनुष्याने दुःख सोडून जीवन जगायला सुरुवात केली ना तर तो सुखी होतो. आपण काय करतो, जगतो आणि मागचं दुःख घेऊन मी कसे दिवस काढले, मी कसे दिवस काढले, कोणाला काय माहिती. आता काय सांगतो, ते पोरं म्हणतात ती कॅसेट वाजवता, बरोबर आहे ना. ती मुलं म्हणतात बाबा पुष्कळ झालं, ती कॅसेट खराब झाली आता, पण आपली ती चालूच असते. दुःख घेऊन जगायचं नाही, दुःख सोडून जगायचं. पाच संतांचे उपदेश कसे आहे, आपण ते घेऊन बसतो. कोणत्या परिस्थितीत दिवस काढले मी, म्हटलं जाऊ दे ना आता. गतम न सोचे, गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार करू नये, कारण त्या विचाराने माणसाला तसेच विचार उत्पन्न होतात. म्हणून समर्थ काय म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सकाळीच ईश्वराचं चिंतन केलं, त्या चिंतनाने आपली जी बुद्धी आहे ती विकाररहित होते. म्हणून त्यावेळेस संतांनी सांगितलं, तुझी सेवा पोहोचली आहे, आता तू विचार करू नको. एकदा असाच हा गुरुदेवांची सेवा करायला पोहोचला आणि त्यावेळेस त्याला एकदम असा विचार आला की आपण वेशभूषा करून कोणाला तरी साध्य करावं. काय तर आपल्या गुरूंचा जो मठ आहे त्या मठात नेमकं श्रावण कृष्ण अष्टमीला उत्सव होतो, तर आपल्याला आता जायला मिळायला पाहिजे. आता मुळामध्ये हा चोर कसा असतो, चतुर असतो. तो सहजासहजी सापडतो तेव्हा जेव्हा त्याचा घडा भरतो तेव्हा, नाही तर चतुर असताय. त्यानं काय केलं, एक शिपाई, राजाचा शिपाई गावाला चालला होता. तर राजाचा ड्रेस जो होता तो एका पिशवीत होता आणि दुसऱ्या पिशवीमध्ये सामान होतं. चांगला ड्रेस येतात, याने डोकं चालवलं, याची ड्रेसची पिशवी मारली तर आपलं काम होईल. म्हणून त्या शिपाईची ड्रेसची पिशवी मारून दिली, दुसरी पिशवी ठेवली. तो शिपाई गाईमध्ये घेऊन चालला गेला. घरी आला नाही, शिपायाचा ड्रेस केला आणि राजाच्या शिपायामध्ये गेला की मला कालच माझी नेमणूक झाली आहे, मला राजाने सांगितलं की घोडे धुवून आण. चतुर होता तो. शिपाई त्याच्याकडे पाहायला लागला, नवीन आला, ड्रेस तर आपलाच आहे, त्याच्यामुळे घोडा नेत. घोडा घेतला, गुरुच्या जन्माष्टमीच्या उत्सवाला. का रे कसा आला, म्हणे घोडा चोरून आलो. खोटं बोलायचं नाही ना,
घोडा चोरीला गेला, या शिपायाला सांगितलं की एक कोणीतरी ड्रेस करून आला होता, त्याने मला सांगितलं की राजाने घोडा धुवायला सांगितलं आहे. बरं, राजाचाच घोडा घेऊन गेला तो, त्यामुळे त्या घोड्याची चौकशी जोरात सुरू झाली. तपास काढत काढत तिथे जन्माष्टमी होती, तिथे आता तो राजाचा घोडा होता काळा, आणि याने जिथे बांधला तिथे घोडा झाला पांढरा. आता गंमत पहा, राजाचे शिपाई म्हणे घोडा तर हा आहे, पण आपल्या राजाचा घोडा आहे काळा, हा आहे पांढरा. माझा हा पांढरा घोडा पण कसा जायचा? तो गंमत पाहत आहे, त्याची गुरु गंमत पाहत आहे. राजाचे शिपाई हुशार असतात, असे फिरायला लागले धूर. याच्यावर नजर गेली राजाचे शिपाई, पकडला. आपल्याला वाटलं की आपल्याला कोणी पाहत नाही, पण हे जे राजे लोक असतात त्यांचे लोक धूर्त असतात. ते माणसाच्या चालण्यावरून बोलण्यावरून अंदाज करून पकडता, एखाद्याला बरोबर सापडत. तो म्हणे मी राजाचा घोडा चोरला तेव्हा काळा होता बा, पण मग हा घोडा पांढरा कसा झाला? मग म्हणे माझ्या गुरुला विचारावं लागेल. गुरु म्हणे हा घोडा वेगळा आहे, तुमचा घोडा ठिकाणावर उभारला आहे, काळा घोडा आहे म्हणे. तुम्ही जा म्हणे, याला मी सोडणार नाही, इथेच राहील, हा पांढरा घोडाही इथे राहील. शिपाई तिथे गेले तर काळा घोडा बांधलेला. शिपाई परत इकडे आले तर पांढरा घोडा गायब. ही बातमी राजाला सांगितली की असा असा चोर आहे, आपला घोडा चोरला, घोड्याचा रंग पांढरा झाला, आम्ही डोळ्याने पाहिला. त्याच्या गुरुने सांगितलं तुमचा घोडा तुमच्या याच्यात आहे, तिथे पाहिला तर घोडा काळा आपला होता, इथे घोडा गायब. राजा म्हणे तो चोर नाही, तो महासंत आहे, त्याला आणा इकडे. राजाचे दूत घ्यायला आले. गुरु महाराज म्हणे जा, म्हणे काय बा चोरी केली आहे, जे काही भोगायचं असेल ते आता बघून घे. राजानं पाहिलं याला की हा घोड्याचा कलर बदलतो, एवढा हुशार आपला राज्यातला माणूस चोर का असे ना कामात पडेला, म्हणून राजाने त्याला जवळ घेतलं. ते महाराज काय घोडा? म्हणे बा हे सगळी किमया मी करत नाही, माझे गुरु करला. म्हणे लवाजमा घेऊन ये, तुझ्या गुरुला घेऊन ये. म्हणून सगळा लवाजमा गेला. गुरु आले राजाच्या दरबारी, राजाने स्वागत आगत केलं. राजानं विचारलं महाराज हे काय? म्हणे बघ हा एकदम लुटेरा होता, याला दुरुस्त करण्याकरता मी हे सगळे कामं केले, हा आता दुरुस्त झाला आहे. आता याला शिक्षा देऊ नको, तुझा घोडा तुझ्याजवळ आहे, तुला कळालं समर्थ संतांचा काय चमत्कार असतात. काय करता नोहे महाराज, काय करत नाही संत याचा विचार करू. देव करत तो त्याच्या दुप्पट करतात संत, आणि देवाने जर त्यांची सेवा केली तर हे दुसऱ्याची सेवा करून देवाची सेवा परतफेड करतात. श्रीखंड्याने आपल्या घरी पाणी भरलं म्हणून राठांनी रांजण रोज भरायला सुरुवात केली. आधी तर भरतच होते. आजही नाथषष्ठीच्या दिवशी सगळे लोक डोक्यावर गागर घेऊन रांजण भरतात, संत सोडत नाही. मग म्हणजे महाराज तुम्ही जर चोराला सुधरवता तर माझ्यासारख्या राजाला सुधरवलं तर गाव सुधर. म्हणे बघ तू संत सेवा करायला सुरुवात कर की आपोआप सुधराल तुम्हाला. संत सेवेनं बुद्धी सुधरते, आणि एकदा बुद्धी सुधरली की बुद्धीमध्ये सत्य, दया, दान आणि तप या 4 गोष्टी आल्या की माणसाच्या जवळ संयम येतो, आणि संयम आला म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते. संयम नसला म्हणजे लक्ष्मीला खर्च करायला स्थिरता नाही. जेवढे जेवढे जगात लोक संयमी होते तेवढे संग्रहाने, लक्ष्मीच्या संग्रहाने शांत, सुंदर, आनंदित राहिले. म्हणून आईसाहेबांना लक्ष्मीला संयम आवडतो.
इंद्राने काय केलं, संयम सोडला, गुरुचा अपमान केला, म्हणून सगळ्यात आता समुद्रात पडले, समुद्रामध्ये पडून गेले. पुन्हा इंद्राला दधीची ऋषीकडे शरण द्यावं लागलं, शरणागती स्वीकारावी लागली, समुद्र मंथनाचं काम करावं लागलं. व्रत्रासुराच्या वेळा पुन्हा दधीची ऋषीकडे शरण द्यावं लागलं. म्हणजे संताला शरण गेलं पाहिजे. बघ असा हा नंतर याने जीवनात ठरवलं, मुलाबाळांना सांगितलं की आता मला इथे राहायचं नाही. माझ्या डोळ्यासमोर माझ्या गुरुनं एवढा दिव्य मोठा चमत्कार करून पांढऱ्या घोड्याचा काळा आणि काळ्या घोड्याचा पांढरा एवढं जर करून दाखवलं तर मी आता त्या यमुना नदीच्या घाटावर कायम राहणार आणि गुरुनं दिलेलं नाम जपत राहणार. म्हणे पहिले तो मग यू खाता अब नाकर खाऊ. पहिल्यांदा तर मी उठल्यावर जेवत होते म्हणे, आता माझी सवय झाली आंघोळ करून खायची. गले में माला माथे तिलक थारे निमित्त लगाया. देवाच्या निमित्ताने गळ्यात माळ घातली, कपाळी गंध लावला. म्हणे नाहे तो करी दीन भाव थाने कई घाट मद जात मीन नाही. मी आता या घाटाला सोडून जाणार नाही. म्हणून सगळ्या लोकांनी त्यांचं नाव घाट माझी संत ठेवलं आणि जीवनात परिवर्तन घडलं. घाटांचं सुद्धा परिवर्तन होतं. आता बघा आपल्याला काशीला 84 घाट होते, आता हा 85वा नमो घाट झाला. असे 2 हात केलेले आहे, 2 हाताची खूण आहे त्या घाटावर, नमो घाट. आणि त्या नमो घाटाहून शंकराच्या दर्शनाला जाता येतो. म्हणून घाट माझेंनी घाटावर रचना करायला सुरुवात केली. प्रथम यह विचार आज कही घाट मोरे अवय उरधारे साधू जन कब पधारे. की कसं जीवनामध्ये साधूजन येतात आणि साधूजनांच्या योगानं जीवनामध्ये बदल होतो. काय बदल झाला तर काम क्रोध मोद लबताजे अरुजीव दशा प्रतिपाद. काम क्रोध आणि लोभ यांना मर्यादा घालून जीव दशा पालून टाकता. म्हणे जसं म्हणे मीन जाती जपत कृत नीच सद्गुरु शब्द न विचारी. सद्गुरूचे शब्द जे आहे ते मनुष्य नीच जातीत आहे का उच्च जातीत आहे याचा विचार करत नाही. ते सद्गुरूचे शब्द माणसाचं परिवर्तन करतात. म्हणून अशा प्रकारे हे घाट माझी संत झाले. याच्यानंतर भक्तांचे पालक महंत अशी एक कथा आहे. आता किती महंत झाले तर त्याचं वर्णन करतात. महंत संत भक्तांचे पालक. महंत म्हणजे मठाचे मालक. एक मठ स्थापन होतो आणि तिथे अनेक संत लोकांना भोजन, उपासना आणि अनुग्रह या 3 गोष्टी मिळत असतात. दिवसभर राहायचं आहे आणि उपासना करायची. तर म्हणे देवानंदजी, नरहारनंदजी, मुकुंदजी, महिपीतजी, संत रामजी, तोमलजी, श्री खेमलजी, श्री रंगजी, श्री नंदजी, श्री विष्णूजी, श्री बिदाजी, बाबूजी यांचे 2 पुत्र. मग बालाजी, कहरजी, केशवजी, प्रयागजी, श्री लोगंजी, गोपालजी अशा स्थानामध्ये एक महंत भक्तपालक झाले. आता पहिल्या प्रथम त्यातले जे संत आहे देवानंदजी, आपल्याला चरित्र पाहायचं आहे. देवानंदजी हे सुद्धा संत सेवेत सद्ग्रस्त होते. संत सेवा पुष्कळ लोक करतात पण त्याच्यामध्ये सद्गुण राहत नाही. चंचलता असते, जास्त बोलतात किंवा प्रौढी मिळवतात. तर हे सद्ग्रस्त होते. संत सेवेमध्ये सद्ग्रस्त होते. आपल्याजवळ जी स्थायी जमीन होती
ती सुद्धा या संत सेवेमुळे त्यांनी सत्कारणी लावली होती आणि त्यांना संत समाज आला की मोठी अवस्था आनंद प्राप्त होईल म्हणून एका वाण्यानं त्यांच्यावर अशी टीका केली की तुम्ही संत सेवा करता आणि संत सेवेने काय मिळतंय, तुमच्याकडची सगळी लक्ष्मी जाते. तर त्यांनी उत्तर दिलं, जी जाणारी आहे ती जाईल आणि येणारी लक्ष्मी येईल. म्हणे कोणती येईल तुमच्याकडे? म्हणे शांता नावाची जी भगवंताची पत्नी आहे ती शांता माझ्याकडे लक्ष्मी रूपानं येईल. जसं जसं द्रव्य मिळत जातं तसं माणसाला काय होते, अशांतता. याचं काय करू, याला दुप्पट करू का चिप्पट. जसं जसं येत जातं ना, आत्ता कालची कुठेतरी पेपरात बातमी होती ना, एक कोणत्या तरी तुम्ही पैसे अडकवताय ना, तर 42,000 लोकांनी त्याच्यातून अंग काढून घेतले, आपले पैसे रिटर्न मागून घेतले. त्यामुळे ती संस्था अशी डगमग. एका वेळेला 42,000 लोकांचे पैसे गेले म्हणजे काय झालं, असं झाले. आता बाकीचे उरलेले जे आहे ते म्हणतात आम्ही काढायला नाही, तर तिथे पैसेच नाही, तर द्यायचे कुठून परत. कारण संस्था कशी चालते, आवक जावक याच्यावर चालते. काही जे कर्ज दिलं आहे त्याचं व्याज आल्यावर संस्था वाढेल. कर्जाचं व्याज देत नसेल किंवा कर्ज दिलं जात नसेल तर संस्था चालत नाही. मध्ये 2 वर्ष सगळ्या संस्था कसं झालं तर डब. कारण आवक जावकावर अवलंबून असतं ना. बँका कर्ज आलं नाही त्यामुळे बुडाल्या. त्यामुळे यांनी सांगितलं माझ्याकडे शांता लक्ष्मी येणार आहे की जी आली म्हणजे माणसाला शांती लाभते बस. तसं सरकारी कर्मचाऱ्याची जी रक्कम आहे ना ती शांत आहे, दर महिन्याला तेवढी मिळते. पण हा चुकीचं वागतो त्यामुळे आलेली ती शांता अशांत होऊन जाते. आपलं काम करायचं आहे, महिन्याला बरोबर तेवढं मिळेल, त्याच्यात आपली आखणी करायची आहे, पण तो करत नाही, काहीतरी करून बसतो. ओव्हरलोड झालं की बसला. म्हणून आपल्याकडे एक छोटीशी म्हण आहे, अंथरून पाहून पाय पसर. माणूस काय म्हणतो, पाहून घेऊ होऊन जाईल. द्रव्याच्या बाबतीत होत नाही ते. मग शेवटी 10 रुपयाची वस्तू 3 रुपयात द्यावी लागते. म्हणून ते म्हणतात हे देवानंदजी अशी सेवा करत असत. एकदा एका वाण्यानं त्यांना सांगितलं की तुम्ही रामाची भक्ती करा. म्हणजे भक्ती कोणाचीही केली तरी माझा मूळ स्वभाव जो आहे, ही जी पूर्वीची जी संपत्ती आहे ही सगळी संत सेवेत लावून मोकळं व्हायचं आहे. कोणत्याही देवाची उपासना करू, पण माझा मूळ हेतू आहे. म्हणून त्यांनी आपली सगळी संपत्ती संत सेवेमध्ये लावली. एक दिवशी असा प्रसंग घडला की 1000 संत अचानक यांच्या घरी आले आणि त्यांनी पत्नीला सांगितलं की आता काही असेल तू जरूर दे, माझ्या चोरून लपवलेलं. तर त्या बाईने लक्ष्मी पूजनातली एक सोन्याची नथ फक्त ठेवली होती. आतापर्यंत जमीन जमला सोनं सगळं संपलं होतं. ही दे म्हणे. आता ती सौभाग्यबाई होती, हिने त्याला संध्याकाळी दिली म्हणजे उद्या सकाळी मोडेल आणि मग संत सर. तर ती नथ त्याने पत्नीजवळ न ठेवता आपल्याजवळ ठेवून झोपला की रात्रीतून इतर नाही म्हणून गेली तर उद्या संत सेवा होणार नाही म्हणून नथ आपल्याजवळ ठेवली. मग देवाने स्वप्न सांगितलं की बघ तू सगळी संपत्ती संत सेवेमध्ये खर्च केली आहे, बरोबर आहे, चांगलं आहे.
पण ही नथ तुझ्याकडची नाही आहे. ही नथ खरं तुझ्याकडची पाहिजे होती, तू पत्नीला तुझ्या बापाने घालायला पाहिजे होती, पण ही तिच्या बापाची आहे. तर दुसऱ्याच्या बापाचा मालावर अन्नदान करू नको, कारण ती लक्ष्मी सचल होते ना, म्हणून ती राहिली. म्हणे मग आता उद्या काय करू? म्हणे तुझ्या घराच्या डाव्या बाजूला कोर, तुझे धन सापडेल आणि तुला वाटेल तेवढं अन्नदान करत राहा, कारण शांता लक्ष्मी आली आता. शांत लक्ष्मी, निर्भय. हा सकाळी उठला पत्नीला म्हणे बघ, तुझ्यामुळे देवाने आपल्याला हे दिलंय, तुझ्या नाकातली नथ म्हणजे शुद्ध धन आहे. सगळं मोडतात लोक, पण नाकातली नथ मोडत नाही. लक्ष्मी पूजनाला ती ठेवलेली असते. सासूने आपल्या हयातीतच सुनेला द्यायची असते, पण बऱ्याच सासू मरून जातात, मग ते कुठेतरी कोपऱ्यात पडते, तिचं आठवण राहत नाही. ते भूषण आहे. म्हणून त्यावेळेस ते तू कोण म्हणे जमीन. आता त्याला कळालं ना की शुद्ध लक्ष्मी हिच्याकडे, म्हणून तिने कोरली. हुशार होती ती, कामापुरती काढली, परत दाखवून दिलं ते घरामध्ये. तुम्हाला एवढं काम आहे ना, एवढं द्या, दाखवून द्या. कळाले. ते संपूर्ण संपल्यावर परत याच्या अपरोक्ष काढून ठेवायचे, परत दाखवून द्यायचे. लक्षात आलं? शांत लक्ष्मी आणि चंचल लक्ष्मी आज सगळ्यांकडे येते ना. चंचल एका वेळेला एवढा खर्च करतात, तर दुसऱ्यांना वाटतं सगळं यांना आणलं कुठून एवढं, असं आहे ते. म्हणून त्यामुळे आणखी काय होतं, शेजारच्या पाजारचं वैर वाढतं. कोणी बोलत नाही, काही काटे घासतात, कोणी काही करतं, कोणी काही करतं. म्हणजे त्या वस्तू भोगल्यावर काय निर्माण झाली? ईर्ष्या. ईर्षेमुळे काय होतं? दुःख. मग त्याच्यातून अन्नदान करत राहिले. एक दिवशी याने सांगितलं की आता जे जमिनीत आहे ते जमिनीतच राहू दे, देवाने आपल्याला इतकं अन्नदान करणार, आता आपण दोन्ही कष्ट करू आणि कष्ट करून संत सेवा करू. पहा मती केव्हा सुधारली? संत शांत लक्ष्मीने दान झालं. म्हणून आपण म्हणतो दान करायला कुठली लक्ष्मी पाहिजे? हा, आयत्या पिठावर. म्हणून काही मुलं जे असतात ते कमाईला लागल्यावर वडिलांचं मागतच नाही. ती बाई म्हणते नाही नाही, खूप केलं आहे त्यांनी, आता मी माझ्या कमाईचं करेन. मग बाबांनी दुसऱ्याला देऊन टाकलं, देऊन टाकू दे. त्याला माहिती असतं वडील कधीच हे करत नाही, असं भेदभाव करत नाही. कोणाला काही देतात तर कोणाला काही देतात, एकाला एक वेगळं देतात तर दुसऱ्याला दुसरं देतात. आपल्याला वाटतं की भेदभाव करतात, पण कोणताही पिता आणि माता हां आपल्या अंगी दुर्गुण असतील आणि तुम्ही उडवणारे असतील तर तुमच्यापासून सावरून ठेवतील, नातवाच्या नावावर करतील. कारण लक्ष्मी ही दुर्गुणी माणसाला देऊन उपयोग, तिला सांभाळण्याकरता सद्गुणू लागतो. म्हणून त्या दोघांनी अरण्यामध्ये जावं, लाकडं गोळा करावी, लाकडं विकावे आणि त्याच्यावर संतांची सेवा करावी. तेव्हा देवानंदजीचं कर्म त्याच्या गुरुला कळालं. ते म्हणाले का रे, देवानं आयतं दिल्यावर सुद्धा तू असं कष्टाचं का करतो? तर म्हणाले माझ्या गुरुनं सांगितलं नव्हतं, देवानं सांगितलं होतं हे वापर, पण गुरुनं सांगितलं नव्हतं म्हणून मी हे बंद केलं, माझे कष्ट केले. आज माझ्या कष्टाच्या योगानं जे झालं त्याच्यावर तुम्ही मला प्रसन्न होऊन सांगितलं, पण आता मला काही करायचं नाही. तुमच्या आश्रमामध्ये राहून आम्ही पती पत्नी सेवा करून आमच्या शरीराचा शेवट करण्याचं ठरवलं. म्हणून घरदार सोडलं, तिथे खाली लक्ष्मी आहे त्याचाही विचार सोडला आणि दोघंचे दोघं आश्रमामध्ये येऊन राहिले. या देवानंदजीने आणि त्याच्या पत्नीनं आपल्या गुरुच्या आश्रमामध्ये संपूर्ण चरित्रार्थाकरता सगळी सेवा करून कार्य तत्पर केलं. म्हणून हे भक्तपालक महंत काय चरित्र आहे?
भक्त पालक महंत. हे महंत काय करतात, अशा भक्तांचं पालन करतात, त्यांच्यावर संस्कार करतात आणि त्यांच्या ताब्यामध्ये आपला मठ देऊन आपण निघून जातात. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडले वाटे जाता गंगा स्नाना. मस्तकी तो जाणा